स्टार येईल कलबोनकडनं रोशनला तुम्ही पाहतात पहिला बॉल थोडंसं मात्र बॅकपॅडला गेलं स्लोअर लाईन ऑफ होती आणि स्लोअर लाईन ऑफ मध्ये थोडंसं अग्रेसिव्ह जर तुम्ही जर पाहिलं फलंदाजी मार्कवरती थोडासा फलंदाज बॅकपॅड लावून पंच करण्याचा इरादा होता आणि परफेक्ट क्षेत्र डिव्हिजन केलं गेलं आणि तिथं आपण जर पाहिलं तर चौकार आलाय 4 धावा मध्ये सुरुवात मिळाली आहे डाबाची सुरुवात पाहते स्कोर कार्ड फलकावरती सेकंड बॉल आपला मात्र आधार कार्ड जाती दाखला जरी असेल तरी मात्र अनवरी असेल किशोरजी पाटील साहेब झाटे यांचं देखील आगमन झालंय आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे त्यांची टीम देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली नेक्स्ट बॉल अगेन तयार यावेळी थोडंसं मात्र बॅकपॅड लावून खेळण्याचा प्रयत्न होता वाईट बॉल आणि वाईट बॉलला धावसंख्या 1 पुढे सरकती आहे त्यामध्ये फलकावरती 5 या धावसंख्येवरती घरचं मैदान आहे आयोजन तरी घरचं असेल तरी आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती असणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते त्या ठिकाणी रोशन याला मात्र प्रमोट केलं गेलं आणि ज्याने आतापर्यंत पहिला चेंडू चौकार त्यानंतर वाईट पाहायला मिळाला स्कोर कार्ड फलकावरती 5 सेकंड बॉल अगेन्स्ट पुन्हा एकदा वाईट बॉल दोन्ही चेंडू मात्र आपल्या घरच्यांमध्ये मात्र खराब हाताळले गेलेत आणि त्यातील आपण जर पाहिलं तर त्यानंतर बेस्ट बॅटर म्हणून नितीश कारेला धाणीव यांच्याकडनं मात्र परेड यांच्याकडनं आपण पाहिलं तर बॅट देखील दिली आहे त्यांचं देखील मात्र धन्यवाद या स्पर्धेकरता म्हणून म्हणतो ना की सर्वांना काहीतरी सहकार्य केलं आहे आणि सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट मित्रांनो सक्सेस होत नाही आहे म्हणून एकत्रित या एकत्र आल्यानंतर पहा एक वेगळं स्वरूप असतं तेच मात्र आज ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही पाहतात मैदान जरी कलबोनकरांचं असं पहिलं आयोजन तरी असेल तर मात्र प्रत्येक गावातील प्रत्येक मात्र तालुक्यातील आणि 2 जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीनं या स्पर्धेकरता थोडी काहीतरी मदत दिली आहे तेच आपण जर पाहिलं तर नितेश परेड यांच्याकडनं मात्र धाणीव यांच्याकडनं उत्कृष्ट बॅट म्हणून जी बॅट देखील उपलब्ध केली आहे ती नक्की तुम्हाला इथं पाहायला मिळते आहे त्यानंतर संजय लाथाड यांच्या शुभस्थितीमध्ये सुपूर्द केली जाईल प्रोप्रे लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑल टीम्स आपण जर पाहिलं तर आमचे ऑपरेटर खऱ्या अर्थानं सकाळी 8 वाजता स्पर्धेमध्ये दाखल झाले त्यांचं देखील मनापासून आभार कारण वेळेला खूप महत्त्व दिलं जातं फॉर म्हणतो ना की टाईम इज मनी मनी इज टाईम वेल आणि काल कोणाचं मात्र गुलाम नाही आहे बॉल तयार रोशन यावेळी मात्र फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडंसं मात्र स्वप्नील तुम्ही पाहिलं तर वेगानं बॅटचा फेस येतोय ज्या पद्धतीने बॅटचा भन्नाट वेग आहे ना वाईट चेंडू दर्शवलं जातोय आणि वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 8 या धावसंख्येवरती आहे स्वप्नील आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आई गावदेवी काजूपाडाकडनं एका साईडला मात्र घरचं मैदान 8 मात्र चालू कलबोन तुम्ही पाहता जी मात्र बॉलिंग मार्फत रोशनची गोलंदाजी थोडीशी खराब ठरती आहे नाईस बॉल महेश करपडे अप्रतिम आपण पाहू शकाल या रखडकत्या उडामध्ये पंचांची भूमिका करत असताना 3 दिवसात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतर सुनीलजी नक्कीच पाहतो नक्कीच पाहू शकाल की राहुलजी पाटील स्क्वेअरचे पंचम म्हणून पाहतोय पहिलेच प्लेअर जे मात्र प्रगती पथावरती चालवून कलबोनकडनं यावेळी चांगला असतो क्या शेवढी उंची तेवढी होणार नाही लांबी चेंडू मात्र ऑन साईडला डाऊन द ग्राउंड गॅपमधनं 1 बाउन्स चौकार 4 धाबा आणि या 4 धाबीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र आई गावदेवी खाजूपाडा जाऊन पोचते फलकावरती 12 या धावसंख्येवरती थोडंसं वाईट बॉल धावसंख्या 1 पुढे सरकेल अतिरिक्त स्वरूपानं जेवढ्या जास्त तुम्ही अतिरिक्त चेंडू हाताळाल तेवढं मात्र स्कोर का 1 धावेने पुढे सरकेल आणि त्या पद्धतीने मात्र एक चांगलं टार्गेट देखील सेट असेल म्हणजे कुठेतरी चुकी करताना टीम आपण पाहिलं तर चाल येऊन कलबोन पाहायला मिळते घरच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी मात्र पहिलं षटक चतनच्या हातात ज्या पद्धतीने सोपवलं गेलं त्या थोडंसं आपण जर पाहिलं तर एका साईडनं काजूपाड्याकडनं स्वप्नीलची बॅटिंग पाहायला मिळाली 2 चौकार नंतर मात्र डबल धाव त्यानंतर बॅक टू व्हाईट्स थोडंसं मात्र प्रेशर असताना पहिल्या ओव्हर्समध्ये कारण मेंटेन पॉवर प्लेचं षटक खूप मोस्टली तुम्ही जर पाहिलं तर इम्पॉर्टंट असतं तर महत्त्वाचं असतं आणि त्याकरता जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवरची गोलंदाजी चतनची खराब का ठरती आहे त्यानंतर ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संस्थापक त्यांचे पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले आपण देखील मात्र या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे
मानानं सन्मानं अखंड देखील मुख्य मंचावरती बसा. या व्यक्तीने खूप मोठी मेहनत घेतली आहे या मात्र अशोषकांना आणि संस्थापक म्हणून असं म्हणतात ना की सूत्रधार हा महत्त्वाचा नसतो, तर खऱ्या अर्थानं तो आधारस्तंभ देखील असतो. आर्थिक स्वरूपाने जी असेल ती गोष्ट या स्पर्धेकरता पुरवली आहे. आणि आपण घेऊयात नक्कीच पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती मात्र पाहा मिळते 14 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू अगेन्स्ट मात्र गेम स्टार्ट असेल त्याआधी मात्र घेऊयात छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कलमनचं मैदान तुमच्या भेटीला का वाटेच आहे. तर डिझाईन अप्रतिम पाहतोय ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून पहिला आयोजन भव्य दिव्य सोहळा आज महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यामध्ये आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. प्रोप्ले लाईव्हच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात जास्त मात्र या चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वात जास्त या चॅनल मात्र प्रसिद्ध करा मित्रांनो. आणि मात्र आपण पहा की एक चांगली क्वालिटी का असते, चांगलं क्रिकेट दर्शनाकरता एक चांगलं कॅमेरामॅन ऑपरेटर का असतं. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर उमेश भगत, त्यासोबत आमचे ऑपरेटर अनिल तरे, त्यांचे आमचे कॅमेरामॅन हर्षल, सर्वांचं नक्कीच मनापासून मी म्हणेन की आभार. आणि आमचे स्कोरर सातत्याने आमची साथ देत असताना राजेंद्र खरत साहेब, त्यानंतर आमच्या पाक साईडला जर पाहतो मुख्य मंचावरती या स्पर्धेचे शिल्पकार दयानजी पाटील साहेब, या सर्वांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक भव्य दिव्य एक देखणी स्पर्धा या महाराष्ट्राच्या मात्र सपोतीला पाहायला मिळते. सेकंड स्पेल करता पुन्हा एकदा चेतन पॉलिक मार्कवरती आलाय. पहिल्या स्पेलमध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या, त्या मात्र रोशननं पहिलं षटक मात्र घरच्या मैदानात थोडंसं मार्क ठरलं गेलं. दुसऱ्या स्पेल करता पॉलिक मार्कवरती आलाय चेतन. मात्र एका साईडनं आई गावदेवी काजूपाडा बिग बॅटर म्हणून स्वप्नीलकडे पाहिलं जातं. एका साईड पाहू शकेल आता मात्र नॉर्थ साईडला फलंदाज सचिन ही आपली सायकल एंडवरती येतोय, जो आता पण तुम्ही जर पाहिला ना तर 6 बॉल्समध्ये नॉर्थ सायकल एंडवरती उभा होता, त्याला आता मात्र स्ट्राईक मिळती आहे. आणि इथनं मात्र चेतनवरती यावेळी जबाबदारी ती मात्र स्टालिन कलबोनची. बॉलिंग मार्कवरती तयार. बॉल सुंदर चेंडू आहे, कारण फलंदाज थोडंसं मात्र यावेळी फाईन आणि ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता आडव्या बॅटनं. पण म्हणताना आडवी बॅट कुठेही मात्र उपयोगाची नसते. आडव्या बॅटनं निष्पन्न मात्र सर्व काही होत नाही आहे. त्याच पद्धतीने मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ग्रामीण टेनिस असेल तर तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म असेल. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अनेक खेळाडू प्रत्येक गावाकडनं टेनिस विश्वामध्ये बिलॉन होतात. आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी काजूपाडा देखील पाहायला मिळते. यापुढे व्हाईट बॉल. पंच महेश करपट प्रमुख पंच म्हणून काम करतात. स्क्वेअरचे पंच आपण पाहिलं तर राहुल पाटी पाहतोय रखडक्या उन्हामध्ये. खऱ्या अर्थाने या दोन व्यक्तिमत्वानं एकर पाहू शकाल की तारुण्य भूमीमध्ये एक चांगली जबाबदारी घेतली. आणि जबाबदारी नुसती नाही तर खऱ्या अर्थानं काही पदे देखील मात्र केली जातील. त्यातून आपण पाहिलं तर एक चांगलं मैदान, एक चांगलं नियोजन, एक चांगलं आयोजन पाहतोय. आणि त्यातील मात्र खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा सातत्याने आज महाराष्ट्रामध्ये पोहोचते आहे. सेकंड बॉल अगेन्स्ट चेंडू मात्र थोडासा आपण जर पाहिलं तर एस्टॅनवरनं परफेक्ट आपण डे पाहू शकाल, ज्या ठिकाणी गुडलँड स्पॉट होतं डिलिव्हरी सुंदर चेंडू हाताळला गेला. आणि चेतन या करता ओळखला देखील जातो, कारण याच वर्षामध्ये जी स्टालिन कलबोनची स्पर्धा जेव्हा कंप्लीट झाली ना तेव्हा खऱ्या अर्थानं याच गोलंदाजानं अनेक खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीनं जाग्यावरती स्टॉप केलं गेलं. आणि 18% तुम्ही जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच एक परफेक्ट गोलंदाजी मात्र या गोलंदाजी दर्शवली आहे. यावेळी थोडंसं मात्र आपण खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फॅक्ट सुंदर पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू शाला मात्र फील्ड करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट मिड ऑफ तुम्ही जर पाहिलं तेवढं मात्र क्लिअर नाही आहे. सुंदर मैदान आपण पाहतात. आणि या 2 धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 17 या धावसंख्येवरती. म्हणजे टीम आई गावदेवी काजूपाडा एक सुंदर मात्र टार्गेट सेट केली आहे. कारण नाणेफेक जरी हारली तरी मात्र कॅप्टनचं म्हणून बोलत की पहिल्यांदा बॅटिंग करणार आणि बॅटिंग करणार असताना मात्र एक चांगलं टार्गेट आम्ही सेट करू. त्याकरता मात्र आतापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
अखेरचं मैदान असताना मात्र थोडंसं नाराज करते दोन्ही गोलंदाज, कारण आपण पाहिलं तर रोशननं ज्या ठिकाणी 6 चेंडूवरती 14 धावा खर्च केल्या गेल्या. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज शतनला प्रमोट केलं गेलं. शतनने देखील आतापर्यंत 3 चेंडू फेकून 2 चेंडू वाईट देखील फेकले गेलेत आणि 3 चेंडूनंतर मात्र धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती मात्र 18 या धावसंख्येवरती पाहायला मिळते आहे. पहिल्या पूर्वार्धात पहिल्या इनिंगमध्ये पाहतोय ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पडला गेला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र मिठवला, ज्यासाठी पाहू शकते ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह खूप सुंदर होता, कारण ज्या पद्धतीने मात्र थोडंसं यावेळी कलेक्शन होत नाही आहे. चेंडू मात्र उचलून फेकेपर्यंत तेवढं मात्र उशिरानं पाहायला मिळालं आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड ऑन द राईज विदाउट लॉस टीम ऐगावती काजूपडा 20 रन ऑन कार्ड 20 या धावसंख्येवरती पाहायला मिळते आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ देखील मात्र पहिल्या पूर्वार्धामध्ये कंप्लीट झाला आहे. क्षेत्रफळ पाहतोय बॉलिंग मार्कवरती थोडंसं मात्र बॅकफूटपासून इन पण करायला पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं रणनीतीचं प्लॅनिंग आपण पाहतोय. परफेक्ट बॉल थोडंसं मात्र अपील करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं चेंडूला हाईट देत नाही आहे. परफेक्ट तुम्ही जर पाहिलं तर हाईट देण्यापेक्षा चेंडूला मात्र पाटा विकेटमध्ये जो सपोर्टिंग बॉल जो पाहायला मिळतोय त्या पद्धतीची मात्र चेतनची गोलंदाजी आहे. म्हणजे 11 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि टीम मात्र आई गावदेवी काजूपाडा तुम्ही जर पाहिलं तर विंडाबट लॉसनं स्कोर कार्ड फलकावरती 20 रन म्हणजे 10च्या सरासरीनं इथं तुम्हाला पाहायला मिळते आहे. नेक्स्ट बॉल अगेन तयार, शेवटच्या बॉल करता पाहू शकाल शतन वॉटर बॉलमध्ये पंच दर्शवताना महेश करपड पाहतो वाईट चेंडू. खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की कमी दिवसामध्ये कमी मात्र वेळेमध्ये एक चांगलं आयोजन नाही, मी म्हणेन की भव्य दिव्य ज्याला म्हणतात ना ध्यानी ना मनी, एक मध्ये चांगली संकल्पना घेऊन ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या समाजाला पुढं नेण्याकरता संकल्पना. त्यानंतर सायनाजी खरपडे यांच्याकडनं सिरीज म्हणून सायकल आपण पाहत आहे, कूलर म्हणून आपल्याला नक्कीच उत्कृष्ट शतकी पाहू शकाल. बॅट म्हणून आपण जर पाहिलं तर नक्कीच नितेश परेड यांच्याकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शूज म्हणून संजयती लाथड यांच्याकडे तुम्ही पाहू शकाल आणि त्यात नयन पिंगले यावली मात्र शेड गेले होते की चांगला सेल त्या ठिकाणी होतोय कॅरी अँड फर्स्ट विकेट इज डाऊन ॲज अ बिग विकेट बॅटर ॲज अ गॉन मिस्टर सचिनला परतावा लागेल. पहिली सफलता आणि पहिली सफलता मात्र नक्कीच सचिनच्या नावावरती. षटक मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झालं. येणारे 12 चेंडू बॉलिंग मागवरती येतील त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया त्या डीजेला संधी. तिसरा स्पेल करता बॉलिंग मागवरती अगेन्स्ट याच गावातील सुपुत्र आपण जर पाहिलं तर करण याला मात्र बॉलिंग मागवरती आणला गेला. 12 चेंडूचा खेळ या पहिल्या पूर्वार्धामध्ये शेष आहे आणि ऐक गावती काजूपणा थोडंसं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट होतं. गेम सुरुवात चांगली मिळाली, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती चतरनं पहिली विकेट जी मात्र प्राप्त केली आणि त्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय आपण पाहतो नॉन एंडवरती आणि बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज करण. बॉल स्विंग ऑफ द मिस ऑन डिलिव्हरी, कारण शेंडूला थोडंसं स्विंग देखील केलं गेलं आणि फलंदाज त्या ठिकाणी मिस होताना देखील पाहायला मिळाला. पण त्या शब्दाचा वापर मैदानाच्या आतमध्ये स्विंग ऑफ अँड मिस ऑन डिलिव्हरी सुंदर शेंडू होताना गेला. कारण पाहतोय बॉलिंग मागवरती एक नवीन संघर्ष करण्याकरता नेहमीच सक्षम असणारा खेळाडू तुम्हाला बॉलिंग मागवरती पाहायला मिळतोय. आता बॉल काही जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अक्षरशः मात्र बिग बॅटर म्हणून ओळखणारा खेळाडू
स्वप्नील ज्याने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं चौकार 2 ज्याच्या बॅटमधनं आल्या 2 धावा, वैयक्तिक 12 धावांवरती खेळतो तो मात्र सायकल एंडवरती पाहतोय. आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज धनंजय आपण पाहिलं तर नॉस्टॅक एंडवरती आणि करणची गोलंदाजी आज गावातील खेळाडू घरच्या मैदानात आपली चमक सिद्ध करत असताना अगेन्स्ट तिसरा बॉल करता तयार. चांगला स्ट्रोक यावली मात्र शेडू निघून चाललाय फायनली डीपला, ज्या ठिकाणी मात्र झेल होते कॅरी. विकेटचं बदल, सेकंड विकेट डाऊन. मिस्टर स्वप्नीलची फलंदाजी होती या ठिकाणी मात्र संपुष्टात येते. धन्यवाद डीजे भव्य दिव्य ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून हे पहिला सोला आणि खऱ्या अर्थानं मात्र एक देखणं स्वरूप आज महाराष्ट्राच्या परफेक्ट मात्र यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचत असताना प्रोप्रे लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. सर्वात जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वात जास्त या चॅनलला मात्र लाईक करा मित्रांनो, कारण एवढी चांगली क्लिअरिटी एक चांगला आवाज तुमच्यामध्ये पोहोचतो. आमचे परम मित्र आपण जर पाहिलं तर आपण पाहतो भगत असतील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला स्ट्रोकचं थोडंसं मात्र बॅकवर्डला खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, मात्र या ठिकाणी नयन पिंगले खराब फील्ड पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती ते मात्र 23 या संख्येवरती आहे टीम आई गावदेवी काजूपाडा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल या ठिकाणी मात्र तिसरं स्पेल देखील करण अप्रतिम कमबॅक केलं, कारण पहिले चेंडू 2 चेंडू डॉट, त्यानंतर विकेट्स 2 धावा, म्हणजे करणच्या 6 चेंडूवरती फक्त 2 रन्स अँड 2 विकेट्स डाऊन. एक जबरदस्त गोलंदाजी साकारली गेली, कारण पहिल्या स्पेलमध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 6 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र फक्त 2 धावा आणि 18 बॉल्स नंतर पहिल्या पोरातामध्ये धावसंख्या जर टोटल तुम्ही जर पाहिली तर ती मात्र आई गावदेवी काजूपाडा 23 या धावसंख्येवरती आहे. येणारी शेवटची 6 चेंडू बॉलिंग कमॅकवरती अगेन्स्ट तयार असेल. त्याआधी मात्र आपण पाहूयात, घेऊया छोटासा ब्रेक. मात्र त्यानंतर मॅच क्रमांक 3 जियांशी 11 धाणीव च्यावर मात्र आई गावदेवी कुहे यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. चला नक्कीच संपर्क साधायचा लगेच. नाणेफेक मॅच क्रमांक 3 जियांशी 11 धाणीव आणि आई गावदेवी कुहे. धन्यवाद विजय. तर बॅटर आपण पाहू शकाल पैतानाच्या आतपरी पाहायला पडतंय. बॉलिंग मार्कवरती असताना एक चांगली गोलंदाजी, एक चांगली स्ट्रॅटेजी पाहतोय आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नयन पिंगले याला मात्र बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं आणि एक चांगली गोलंदाजी पाहायला पडते.
ज्या पद्धतीचं मैदान त्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय आणि फॉलिंग मागपरती असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन पाहू शकाल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉक्स बॉक्स म्हणून तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. हा कलबनकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मागपरची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सगळ्या पद्धतीचं व्यवस्था पाहायला मिळू शकाल. फॉलिंग माग नयन पिंगले उर्फ दादा असतं म्हणून सातत्याने या खेळाडूची ओळख या गावातील. राईट ऑन द टार्गेट. दादी 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 गोल. विकेटचं पतंग खेळाडू बाद. धन्यवाद विजय सर. बाईकची चावी हरवली आहे. पल्सर चावी बाईकची चावी हरवली आहे. जर कुणाला मिळतं नक्की सुपूर्द करा. विशाल जाधव नानी यांची येते. कुणाला मिळाली असेल पल्सर बाईकची चावी आहे. जर कुणाला मिळाली असेल आमच्यापर्यंत सुपूर्दी करायची आहे. तर बॅटर एक जबरदस्त राईट ऑन द टार्गेट अँड क्लीन बॉल. सरळ मात्र फर्निचर डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. नयन पिंगले ज्याचं नाव. अप्रतिम गोलंदाजी. पीस ऑन डिलिव्हरी. सुंदर शेड होताला गेला. चला नेक्स्ट दोन्ही कॅप्टन्स आपण पोचायचं ज्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. जियान शिलेवन धाणीव आणि त्यांच्या विपक्षात तुम्ही जर पाहिलं तर गावदेवी कुहे. गावदेवी कुहे संपर्क साधायचा आहे. लोअर बॉल पुन्हा लोअर फुटरचं आपण पाहू शकता. बाटचा पैस थोडा सुंदर नव्हता आणि बाट आणि बॉलमध्ये परिपूर्ण झाला म्हणताना की संपर्क देखील नव्हता. एक सिंगल 2 धावांचं मदत त्या ठिकाणी कमबॅक करायला मिळाला आणि या 2 धावीच्या मदतीनं स्कोर कार्ड इथं पाहता नक्कीच आमचे गोल्डन फिंगर बार राजांची घरत जियान्स 11 स्पोर्ट्स धाणी संघाचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचलाय. गावदेवी कुहे. गावदेवी कुहे संघाचा कर्णधार. नयन पिंगलेची गोलंदाजी सुपर अटॅकिंग पाहायला मिळाली. लाईन आपले सुंदर आहे खेळाडूचा आणि ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एक सुंदर टार्गेटनं ही गोलंदाजी मध्ये करण आणि नयन पिंगले नातली गेली. कारण तिसरं स्पेल देखील अप्रतिम सुंदर होतं. त्या स्पेल फक्त 2 रन्स ऑन अगेन्स्ट 6 बॉल. 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. वाडा वाडा बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः मात्र 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धावसंख्येत पटकावरती पाहिली तर 27 या धावसंख्येवरती आहे. अंतिम चेंडू अगेन्स्ट तयार नयन पिंगले या पहिल्या पूर्वार्धावर पाहतोय. चला नक्कीच टीम गावदेवी 11 कोहे संघाचा कर्णधार. राईट ऑन पुन्हा एकदा सेकंड विकेट पाहायला मिळते. फर्निचर त्या ठिकाणी फक्त डिस्ट्रीब्यूट केला जात आहे आणि त्या ठिकाणी चारो खाने चित विकेटचं पतंग खेळाडू बाद. षटक मात्र 4थं कंप्लीट झालं. धावसंख्येत टोटल तुम्ही जर पाहिली तर नक्कीच टीम आई गावदेवी काजूपाडा 27 या धावसंख्येवरती विजय करता स्थान इलेन कनबोन 28 धावांचं लक्ष आहे. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि जाऊयात टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी पाहू शकाल जियान्स 11 धाणी स्पोर्ट्स संघ आणि त्याच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर गावदेवी 11 कुहे. धानी स्पोर्ट्स कुहे यांच्यामध्ये नक्कीच नाणेफेक केली जाईल. कुहे संघाचा कर्णधार
तर आता डिझाई तर नक्कीच प्रत्येक टीम करता एक सूचना असणार आहे की आपण जर पाहिलं तर प्रत्येक टीम करता दोन्ही टीम संघांच्याकरता नक्कीच एक एक रिव्ह्यू दिला जाईल जो देखील तुम्हाला घेण्याचा असेल तर मग तुम्ही घेऊ शकाल. तिसऱ्या अंपायरकडे आपण देखील जाऊयात. एक एक रिव्ह्यू फक्त असेल. त्यानंतर स्पर्धेच्या माध्यमातून रन चेसिंग कंपल्सरी असेल. मात्र नवीन ज्या खेळाडूंना मात्र आपले आय डी जे बनवायचे असतील तर मात्र आपलं आधार कार्ड आपलं मात्र आय डी प्रूफ आणि त्यानंतर पाहिलं तर पासपोर्ट साईज फोटो देखील या ठिकाणी लगेच तुम्हाला आय डी दिले जातील. या पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहत आहे. आणि नवीन टीम्स ज्यांना मात्र या ठाणे पालघर असंच्या माध्यमातून तुम्हाला जर या ठिकाणी एंट्री करायची असेल तर नक्कीच आपण देखील संपर्क साधा. येणाऱ्या दिवसामध्ये चांगले चांगले नियोजन आयोजन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. कारण पहिलंच आयोजन एवढं मात्र देखणं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल की प्रत्येक मात्र सीमेवरती आणि प्रत्येक ठिकाणी या कमिटी मेंबर्स आणि सर्व मात्र आर्थिक सहाय्याचे विशेषतः सिम्बॉल तुम्ही पाहताच फॅटसीट म्हणून. त्यानंतर खेळाडू कक्ष तुम्हाला तिकडे पाहायला मिळतात. त्यानंतर टॉसबॉक्स तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मात्र अनेक सर्व कमिटी मेंबरचे फोटो आहेत तिथे पाहू शकाल. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक सुंदर आयोजन नियोजन पाहत आहे. विजयाकरता 28 रन चेस करण्याकरता स्वप्नील आणि त्याच्या साथीला नयन पिंगले जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने आणि त्यांना रोखण्याकरता आई गावती काजोपडाकडनं बॉलिंग मार्कवरती तयार होत असणार पाहिलं तर मॅच क्रमांक 4 युवा क्रांती उसगावच्या विरुद्ध मात्र गावदेवी देपिवली. त्यानंतर मॅच क्रमांक 5 जयदुर्गा अंबाडीच्या नक्कीच साईबावली मस्करपाडा तिल्हेर. त्यानंतर मात्र पाये स्पोर्ट्स पायेच्या विरुद्ध मात्र आई कल्पादेवी धोदरपाडा आजच्या दिवसातील शेड्यूल आहे ते तुमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवतो आहे. कारण पहिलं आयोजन एवढं भव्य दिव्य असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये ही कमिटी काय करू शकेल. त्यानंतर आणखीन एक या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं की कमी दिवसामध्ये आणि कमी वेळामध्ये घेतलेला निर्णय आणि नक्कीच आपण पाहिलं तर ठाणे ग्रामीण नाही तर खऱ्या अर्थानं भिवंडीमधील जे ऐतिहासिक व्यक्तिमत्व उसगावगलती नरेशजी ठाकरे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होताना मंद मंद पावलाने आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर जसं जी कवाड साहेब आपण पाहतोय कारण प्रत्येकाची छायाचित्रात महाराष्ट्रामध्ये पोहोचले आहेत. कारण या कमिटीनं एवढा मोठा खऱ्या अर्थानं मात्र स्टेडियम बनवला आणि मात्र भव्य दिव्य पाहतोय. कारण एखाद्या 1 लाख रुपयाच्या टुर्ना देखील मात्र शर्माबत करेल एवढं चांगलं आयोजन मात्र कलमनकरांनी बनवलं आहे. आणि आल्याबरोबर असं वाटतं की क्रिकेट नाही आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटची लवलिकता एक क्वालिटी आहे ही मात्र कलमनकरांची. थोडंसं बागपटम खेळण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्नीच्या बॅटमधनं पहिला षटकार आला त्यानंतर सिंगल येते आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या टोटल्स मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 10 या धावसंख्येवरती. 28 धावा विजयाकरता बनवायच्या होत्या. पहिल्या स्पेलमधील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला आणि 10 रन ऑन कार्ड अँड टीम होम टीम स्थान इलन कलमन नयन पिंगले एक अप्रतिम खेळाडू अस्तपूर म्हणून सातत्याने या खेळाडूची ओळख राहिली आहे ग्रामीण टेनिस विश्वामध्ये. तोच मात्र नयन पिंगले यावली सायकल एनवरती आपण पाहतोय. चांगला असतो क्या पहा काय स्टाईलनं फ्लुक केलाय बॉलला. फ्लिक ऑफ द रेस चेंडूला फेकून त्याला स्क्वेअरला टिपला डाऊन द ग्राउंड आलाय चौकार. या ठिकाणी बॉल द्यायचा आहे आणि या 4 धावीच्या मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 14. आता विजयाकरता बनवायच्या 14. सर्वात डीजे तर सन्माननीय आदरणीय सभापती साहेब नरेशजी ठाकरे आपला देखील स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. त्यानंतर जसं कवाड साहेब आपला देखील स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघ ना भूतो ना भविष्य याची देही याचा डोला हा मात्र विद्यमान सोला आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. सावता माच्या दिशेनं बॉलिंग माक आपण पाहतोय. वॉटर बॉल काय जबरदस्त पाहू शकाल. षटक मात्र या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय प्रसादचं. एका साईडनं टीम काजूपाडा अजून मात्र विजयाकरता टीम होम टीम घरचं मैदान असताना 14 बनवायच्यात. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच युवा क्रांती उसगाव टीम देखील या ठिकाणी मात्र उपलब्ध पाहायला मिळते. सर नक्कीच आई गावदेवी कुहे आपण टॉच करण्याकरता पोचा. यानंतर नक्कीच आपली मॅच थोडासा वेळ मात्र घेऊ नका कारण आज उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली. कारण एक भव्य दिव्य एवढे चांगलं आयोजन एक चांगलं पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. उमेश भगत यांच्या माध्यमातून ऑल टीम कंपनी. कमी दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आमचा एक कॉल आणि लगेच आम्हाला होकार दिला गेला की 4, 5, 6 या तारखेला तुम्ही आम्हाला हवेत आणि आज पूर्ण चांगल्यापणे क्लिअरिटी पाहू शकाल. क्वालिटी सातत्यांची नेहमीच असते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज स्वप्नील आपण पाहतोय. तो देखील मात्र एक अस्सपूर खेळाडू सातत्याने खेळाची ओळख देखील केली आहे
आणि त्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर थोडंसं मात्र लो स्कोरिंग मॅच जरी असेल काजूपाडा करता तर इथनं मात्र केव्हाही आणि कधी मात्र टर्न ऑफ द गेम जर तुम्हाला जर फिरवायचे तर मध्ये इथनं लो स्कोरिंग मॅचला थांबावं देखील लागेल. आणि त्याच पद्धतीनं दुसरा स्पेल करता बॉलिंग मार्कवरती स्वप्नीलला प्रमोट केलं गेलं आहे. 18 चेंडू आता विचार करता इथनं बनवायचे अजूनही 14 धावा. टोटल्स तुम्ही धावसंख्येत टोटल पाहायला मिळते आहे. छा ठिकाणी आपण पाहतोय की स्वप्नील एक हार्ड एक विध्वंसक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल परफेक्ट पाहू शकाल. सबर डिलिव्हरी असं म्हणतात ना की पाणपुडी पाण्यामधनं प्रवास जसा जमिनीमध्ये कथामधला चेंडू होता पाटा विकेट्सवरती. कारण 2021 पासून ज्या पद्धती क्रिकेट बदललं गेलं ना त्या पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी देखील बदलणार पाहायला मिळते आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये टीम सावरे ज्याने खूपचा दूरचा प्रवास केला सूरज आणि टीम कंपनी मात्र थोडंसं लो स्कोरिंग मॅच नव्हते. 38 धावांचं लक्ष असताना नान्नी टीमला पराभूत केलं गेलं. यावेळी चांगला असतो काय पाठपटला गेला आहे. ऑन साईडला पाहू शकतो ज्या ठिकाणी मात्र फील्ड केली जाते एक सिंगल त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाही. जब सीधी उंगली से की निकलता तेडी क्यू कारण इथनं लो स्कोरिंग मॅच टीम मात्र कलमोन करता. खालचं मैदान जरी असेल तरी मात्र नयन पिंगले आणि स्वप्नीलची बॅटिंग तुम्ही पाहतात आणि बॉलिंग मार्कवरती असताना स्वप्नील आपण पाहतोय. शापतेने टीम मात्र काजूपाड्याकडनं आणि स्कोर कार्ड फलकावरती तुम्ही जर पाहिलं तर 15 या धावसंख्येवरती अजूनही 13 धावा विचार करता बनवायच्या. नयन पिंगले हा देखील हार्ड आणि बिग बॅटर म्हणून ओळखला जातो. सातत्याने याच खेळाडूंना ह्या परिचय देणारा खेळाडू आहे. मात्र इथनं याच ओव्हरमध्ये मॅच संपवण्याचा इरादा असेल का मात्र थोडंसं उशिरा नाही. तुम्ही जर पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये परिपूर्ण संपर्क नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर लाईन आपली सुंदर आहे खेळाडूची तर कुठल्याही प्रकारचा दबाव प्रेशर घेत नाही आहे. जिंकलो किंवा हरलो तरी चालेल मात्र लढणं हे मात्र आपल्या रक्तामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपलं महाराष्ट्र आपल्याला शिकवतं की शेवटपर्यंत लढा हे मात्र महाराष्ट्राचं वाक्य होतं. आणि कालचा मात्र जगातील काला दिवस मित्रांनो 3 एप्रिल आपण जर पाहिलं तर नक्कीच माझा राजा शाने मात्र या दिवसामध्ये आपला अखेरचा श्वास सोडला आणि मात्र महाराष्ट्राला अखेरचा निरोप दिला. प्रत्येक मात्र महाराष्ट्रातील व्यक्तीच्या डोळ्यांमधनं अश्रू वाहिले. तोच मात्र 3 एप्रिलचा दिवस कालचा दिवस आपल्याला आठवला. जगातील मात्र काला दिवस. माझ्या राजाला माझा मान पुन्हा एकदा मानाचा मानवंदना. छत्रपती महाराजा नक्कीच पाहू शकाल. महाराष्ट्राचा सर्व मात्र पाहायला मिळाला नक्कीच शिवाजी महाराज. साऊथ मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी आतापर्यंत धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती 21. नयन यावेळी मात्र बॅट आणि बॉलमध्ये परफेक्ट नाही आहे. चेंडू मात्र दणदण करत गॅपमध्ये निघून चाललाय होतो मात्र या ठिकाणी चेंडू फरार येतो मात्र चौकार 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती आहे 25 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता फक्त 3 धावेची गरज आहे. चला टीम गावदेव 11 कुहे गावदेवी कुहे संपर्क साधायचा आहे. जियान स्पोर्ट धाणी या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. नयन पिंगलेच्या मॅटमधनं मिस्टर स्टोक्स आपण पाहतोय ज्या ठिकाणी झेलला केलं कॅरी. फर्स्ट विकेट इज डाऊन. मिस्टर नयन पिंगले बॅक टू द डगआउट. तरी मात्र पायकर मॅन ज्याला म्हणतात ना की नुसतं महाराष्ट्र नाही कटार दुबई सारजापर्यंत IPL स्पर्धेपर्यंत पोहोचला. वाकलांचा वाघ केतन मात्रे त्याने मात्र डीजे ऑपरेटर. यावेळी मात्र विजयाचा फटका असेल का तो देखील मात्र फसलाय. मात्र विजयाचा फटका झेल त्या ठिकाणी होतोय ड्रॉप आलाय मात्र त्या ठिकाणी चौकार. ॲट द बेस्ट ऑफ टीम होम टीम स्टार इलेवन ॲड पाहू शकाल नक्की थोडंसं बॅडलक हँडलक अँड टीम आपण या स्पर्धेमध्ये आलात चांगला मात्र क्रिकेट दर्शवलात. टीम गावदेवी काजूपाडा नक्कीच नाराज होऊ नका कारण मित्रांनो यश अपयश येत राहतं. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक जाऊयात टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जियान्स स्पोर्ट्स धाणीव शौर्य मात्र आई गावदेवी कुहे